नमस्कार. कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज मी अमोल कराडकर आणि माझ्या बरोबर आहेत दोन विदर्भाचे मोरके, ज्याला ते लोक पोट्टे म्हणून ओळखतात, तुम्ही त्यांना पोट्टे म्हणून ओळखता. दोघांची नावं सांगितली की तुम्हाला नक्की लगेच चेहरा डोळ्यासमोर येईल, जर चेहऱ्यावरून लक्षात आलं नसेल तर. विदर्भाने तिसरं रणजी ट्रॉफी टायटल जिंकून आता आठवडाभर झालाय आणि त्या रणजी ट्रॉफी टायटल मध्ये दोघांनी अत्यंत छोटी छोटी भूमिका बजावली. यश राठोड, स्वागत आहे तुझं. फक्त 960 रन्स केलेस यश तू यावेळेस. बाकी कोणी त्याच्या जवळपास येऊ शकलं नाही अख्ख्या सीझन मध्ये. तर स्वागत आहे यश राठोड. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि हर्ष दुबे, जो स्वतःला ऑलराऊंडर म्हणवतो किंवा स्वतःला बॅटिंग ऑलराऊंडर म्हणवतो आणि त्यांनी रणजी ट्रॉफीच्या इतिहासात 90 सीझन्स मध्ये जी कामगिरी कोणी केली नाही, तो इतिहास हर्ष दुबे तू तुझ्या बॉलिंगनी घडवलास. 69 विकेट्स तू मिळवल्यास या सीझन मध्ये. त्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि स्वागत आहे स्पोर्ट्स कट्टावर. थँक्यू थँक्यू सर. मला सांगा की आपण विदर्भाच्या टायटल पर्यंत येऊ, सुरुवात कुठून झाली वगैरे येऊ, पण आता मी म्हणलं तसं 3 वेळा टायटल जिंकल्यानंतर तुमच्या दोघांचं पहिलं टायटल आहे रणजी ट्रॉफीचं. आठवडा होत आलाय आता. अजून सेलिब्रेशन चालू आहेत तुमची? सर, सेलिब्रेशन तर झाली आहे. मॅच जिंकल्यानंतर 2 दिवस आम्ही खूप सेलिब्रेशन केलं. हॉटेलमध्ये पण केलं आणि जेव्हा मी नेक्स्ट डे घरी आलो तेव्हा कॉलनीच्या लोकांनी पण खूप स्वागत केलं आमचं. तर 2 दिवस खूप चांगलं सेलिब्रेशन केलं आम्ही. मग आता बॅक टू आमचे जे प्रॅक्टिस सेशन आहे, कारण की मला चेन्नईमध्ये जायचं आहे खेळायला. तर बॅक टू ट्रेनिंग आणि थोडं थोडं प्रॅक्टिस करताय मी आता चेन्नईसाठी. बस हेच चालू आहे आता. हर्ष? सर मी तर आता थोडा बाहेर आलो फिरायला, पुण्यामध्ये आलो आता. तर दर्शन पण करायचं होतं मला इकडे दगडूशेठ महाराजचा. तो आता आरामच आहे. 2-3 दिवस अजून मी आराम करणार, त्याच्यानंतर बघूया आता. ओके. हर्ष, तू म्हणलास पुण्याला आलायस, तुझी सुरुवातच पुण्यात झाली, तुम्ही तुझा जन्म पुण्यातला आहे बरोबर? हो हो. पण आता काय वाटतंय तुला आत्ताच्या हिशोबाने, म्हणजे फॅमिलीने नागपूरमध्ये सेटल व्हायचा निर्णय जो घेतला, तो जास्त चांगला ठरला महाराष्ट्राचं क्रिकेट आत्ताचं बघता आणि विदर्भाचं आणि तुझं क्रिकेट बघता? तर नक्की सर, तो तर पूर्ण डेस्टिनीचा होता की मी मुंबईकडून इकडे आलो नागपूरमध्ये आणि त्याच्यानंतर क्रिकेट सुरू झाला. तो पूर्ण एक डेस्टिनीचा होता, लिहिलं होता सगळं की इकडे येऊन क्रिकेट सुरू करायचं आहे. आणि काय असं होता नाही की क्रिकेट खेळायचाच होता, असं काय होता नाही पहिल्यापासून. पण जे पण झालं बरं झालं. राईट. ओके. आपण सीझन कडे येऊ त्याच्या आधी मला फक्त एक सांगा की तुम्ही दोघ जण या वर्षीचे हायेस्ट रन गेटर, हायेस्ट विकेट टेकर तर आहातच, पण प्लस तुम्ही, तुमच्यात एक कॉमन थ्रेड आहे की तुम्ही जसे म्हणजे आता विदर्भाच्या टीम मधले निम्म्याहून जास्त प्लेयर्स एकाच ठिकाणी ट्रेन करतात, एकाच अकॅडमीत ट्रेन करतात. तर नागपूर क्रिकेट अकॅडमीमध्ये तुम्ही दोघं जेव्हा एकमेकांसमोर ट्रेन करता, तेव्हा यश राठोड हर्ष दुबेला बॉलिंग करणं जास्त अवघड असतं का त्याची बॉलिंग फेस करणं जास्त अवघड आहे? बॉलिंग फेस करणं जास्त राहते, कारण की तो खूप चांगलं पण टाकते आणि माझ्यासाठी पण खूप चॅलेंजिंग राहते, की कारण की तो खूप चांगला स्पिनर आहे. तो चांगला पेसमध्ये बॉल टाकते, त्याच्याकडे खूप काही व्हेरिएशन आहे. तर माझ्यासाठी पण खूप चांगलं राहते की एवढं मोठं लेफ्ट आर्म स्पिनर सीझनच्या आधी जेव्हा मी त्याला बॅटिंग करून जातो तेव्हा मला खूप कॉन्फिडंट वाटते आणि जेव्हा मी मॅच मध्ये जातो तेव्हा पण मला खूप कॉन्फिडंट राहते की मी एक चांगला लेफ्ट आर्म स्पिनरला खेळून आलो आहे. तो मला खूप चांगलं वाटते. हर्ष, एनसीए मध्ये बॉलिंग करणं जास्त बरं असतं यशला का VCA ला जेव्हा तुम्ही खेळता तिकडे बरं असतं? सर VCA मध्ये जास्त बरं, कारण की तिकडे बाउन्स आणि थोडा बॉल पण फिरते, तो स्पिनरसाठी काहीतरी असतं तिकडे. पण हा, मी पहिल्यापासून हेच सांगतो की यश माझा फेवरेट बॅट्समन आहे विदर्भामध्ये. तर त्याला मी आउट केलं तर माझ्यासाठी असं आहे की मी आता बरा बॉल टाकतोय आणि तो, कारण की स्पिन सगळ्यांपेक्षा खूप जास्त चांगलं खेळतो. तर असं माझा प्रयत्न राहतो की मी ह्याला घेतलं आउट तर मी चांगलं टाकत आहे. तर असं माझं होतं. आपला हा स्पोर्ट्स कट्टावर गप्पा मारताना तुषार देशपांडेने एक किस्सा सांगितला होता की तो आणि श्रेयस अय्यर जेव्हा शिवाजी पार्क अकॅडमीत एकत्र खेळायचे, तेव्हा त्यांची ऑमलेट सँडविचची बेट असायची तिथल्या कॅन्टीन मधल्या. तुमची फेवरेट बेट वगैरे असं काही असतं का? सर, आमची बॅट राहती आहे कॉफीची.
कारण की याला C7 ची कॉफी खूप चांगली, याला कॉफी पिण्याचं खूप चांगलं वाटते याला. तर जेव्हा मी याला म्हणतो की जेव्हा तुम्ही माझी विकेट घेतली तेव्हा मी तुला कॉफी चालू, असं मी त्याला दरवेळेस म्हणतो. पण खरंच प्रॉमिस पाळतो का रे हर्ष? हो आणि सर, हो सर, नक्की देतोच तो. आणि सारखी जावी लागते, एवढा आउट करतोस तू. नाही नाही, तेवढं नाही करतो, तरी पण केव्हा पण झालं तर कॉफी तर भेटतेच मला. दोन दोन ओके. दिवस मध्ये एकदा करतो सर तुम्हाला. अ, ओके. ओके. या सीझन बद्दल बोलताना तुम्ही दोघं जण मागच्या वर्षीची फायनल खेळलात. मागच्या वर्षीचा सीझन दोघांचा अ, पहिला, म्हणजे आता हर्ष अख्खा सीझन नाही मिळाला, यश अख्खा सीझन तुझा पहिला एक स्टेप वर येऊन तो कॉन्फिडन्स देणारा सीझन होता की हो मी या लेवलला पण करू शकतो. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा डिस्पर्स झालात ऍज अ युनिट, आणि जेव्हा या वर्षाच्या सुरुवातीला प्रॉबेबल्सची पहिली मीटिंग झाली असेल, त्या पहिल्या मीटिंग मध्ये काय डिस्कस झालं तुम्हाला आठवतंय काय? सर मला तर खूप चांगलं नाही आठवत आहे, कारण की जेव्हा मी पहिल्यांदा कॅम्पमध्ये गेलो आणि मी उस्मान सर सोबत बसलो होतो, आमचा 1-on-1 सेशन झाला होता उस्मान सर सोबत. आम्ही आमच्या व्हिडिओ पाहत होतो लास्ट इयर का. तो तेव्हा तो आमचे जेव्हा जेव्हा मी जसं जसं आउट झालो, त्यांनी त्याच्यावर सांगितलं की काय काय आपण हा सीझन मध्ये करू शकतो. तो फुल सीझन त्याच्यावर आम्ही वर्क केलं उस्मान सर सोबत, कुठं कुठं मी लॅग झालो आणि त्याच्यावर आम्ही वर्क केलं फुल सीझन, आणि तो सीझन मध्ये हा सीझन मध्ये दिसला आणि तो माझ्यासाठी खूप चांगला गेला. आणि ऑफ सीझन मध्ये जे उस्मान सर सोबत माझा वेळ गेला आणि जी मेहनत मी केली आहे, तो ते खूप फायदेमंद झाला माझ्यासाठी. हर्ष? सर खरं तेच, म्हणजे हनीनी सांगितलं तेच झालं. आमचा 1-on-1 सेशन झाला होता आणि सरांनी सांगितलं की काय काय गोष्टीवर तुम्हाला वर्क करायचं आहे. तर हे सगळं, आणि मला एक गोष्टी पण आठवण आहे मला, माझं आणि यशचा एक कॉन्व्हर्सेशन झाला होता की आपल्याला या वर्षी अजून चांगला करायचा आहे, कारण की लास्ट इयर आम्हाला घेतलं नव्हतं दुलीपमध्ये. तर आपला हेच कॉन्व्हर्सेशन होता की आपल्याला अजून चांगला करायचा आहे, या वर्षी टीमला जिंकवायचं आहे फायनल. लास्ट वर्षी आपण हारलो, तर या वर्षी आपल्याला तो कप उचलायचाच आहे. तर हा गोष्टी झाली होती आपली सीझनच्या आधी. ओके. ओके. आणि मग सीझन सुरू झाल्यानंतर ऑब्व्हियसली सुरुवात चांगली झाली टीमची. नंतर जरी ब्रेक झाला तरी तुम्ही लिमिटेड ओव्हर्स मध्ये चांगलं करत होता. ऍज अ टीम किंवा तुम्हाला दोघांना स्वतःला कॉन्फिडन्स दिला की येस, यावर्षी वी कॅन गो ऑल द वे, असं पहिल्यांदा कधी वाटलं? सर आम्हाला म्हणजे कारण की खूप 2-3 इयर पासून आम्ही खूप चांगला क्रिकेट खेळत आहे. आणि पहिला गेम पासूनच, कारण की पहिल्या गेम मध्ये आम्ही फर्स्ट इनिंग लेट हरलो होतो, मग आम्ही आउटरेट गेम जिंकलो होतो. तोच गेम पासून आम्हाला वाटलं होतं की जे क्रिकेट आम्ही खेळत आहे आपण हा वर्षी पण आम्ही खूप चांगलं करू. आणि सिम्पल प्लॅन होता की दर गेम ऍट अ टाइम घ्यायचा आहे, पण एव्हरी गेम जे आम्ही खेळत होतो एवढं चांगलं खेळत होतो, एवढं फाईट हर मतलब एव्हरी गेम मध्ये आम्ही 110% देत होतो आमचा. तो एव्हरी गेम मध्ये असं होतं की आम्हाला फक्त चांगलं करायचं आहे टीमसाठी आणि आपण जिंकू, आणि एव्हरी गेम मध्ये आम्ही चांगलं करतच होतो. तो पहिल्या गेम पासूनच असं वाटत होतं की आम्ही खूप चांगलं खेळत आहे आणि या वर्षी आम्ही चॅम्पियनशिप जिंकू. ओके. ओके. हर्ष, तुला कधी वाटलं नक्की सर हा सीझन तेच की आमचा आहे? आम्ही 2-3 गेम असं झालं की आपण फर्स्ट इनिंग लीड खाल्लं आणि त्याच्यानंतर आपण आउटरेट जिंकलो. तर हे सगळं गोष्टी मनामध्ये राहते की आपण चांगला करत आहे, आपण हारलो फर्स्ट इनिंग तरी पण आपण जिंकू शकतो. तर हा सेल्फ बिलीफ होता आपल्या टीमवर सगळ्यांना की आपण काय नाही आहोत. इवन सेमीफायनल मध्ये पण असं होत होता, फायनल मध्ये असं होत होता की बेबी आणि तो जलद सत्ताना चांगला खेळत होते. तर आमचा हेच बिलीव्ह होता की आपल्याला घ्यायचं आहे यांना. नाही घेतलं तरी पण आपल्याला लीड कमी द्यायचं आणि परत हे लोकांना मोठं बॅटिंग करून परत रन काढून द्यायचं आहे. तर आपल्याला सगळ्यांवर बिलीफ खूप आहे. तर हे सगळं चांगलं गोष्टी आहे, मला वाटतंय की असं चांगलं आहे आपल्या टीमसाठी. ओके. ओके. आणि या वर्षीची इंडिव्हिज्युअली आणि टीमसाठी तुम्ही दोघं जण सांगाल, सर्वात चॅलेंजिंग मॅच कुठली होती? इंडिव्हिज्युअली आणि टीम, दोन वेगळ्या पण असू शकतील मग त्यावर. सर माझ्यासाठी मला असं वाटलं की माझ्यासाठी दोन मॅचेस खूप चॅलेंजिंग होती. पहिली ह्या वर्षाची सेकंड मॅच अगेन्स्ट पॉंडिचेरी. आम्ही 14 वर 4 झालो होतो आणि मग त्यानंतर मी 100 रन काढले. माझी आणि हर्षची खूप मोठी पार्टनरशिप झाली होती. मोर दॅन 130-150 रन्सच्या वर पार्टनरशिप झाली होती आमची. तो मॅच खूप चॅलेंजिंग होता माझ्यासाठी.
आणि सेकंड मॅच मुंबई, कारण की 56 वर 4 आणि मुंबईला असं कमबॅक, म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की मुंबई अशी टीम आहे की त्याला फक्त एक हे मुवमेंट पाहिजे गेम मध्ये परत यायचा. आणि तो एक जो मॅच होता माझ्यासाठी वो खूप चॅलेंजिंग होता. त्या वेळेवर माझा रन झाला आहे, हा दोघा मॅच मध्ये माझा रन झाला तर मला खूप चांगलं वाटलं. तर हे 2 मॅच मला असं वाटलं की माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होते. ओके. हर्ष. तर पॉंडिचेरीचा तर आहेच. आणि त्याच्यानंतर हैदराबादचा मॅच खूप चांगला झाला होता. आपण त्याच्यामध्ये पण फर्स्ट इनिंग खाल्लो आणि त्याच्यानंतर आपण बॅटिंग चांगलं केलं सेकंड इनिंग मध्ये पण. आणि त्याच्यानंतर आपण आउटराईट ते मॅच जिंकलो. शेवटला दिवसभर 200 काहीतरीचं टार्गेट होता हैदराबादला. तर आपण ते लोकांना डिफेंड केलं आणि चांगलाच जिंकलो. हे 2 मॅच खूप चांगले होते या वर्षीचे माझ्यासाठी. राईट. हर्ष, तू जे एकीकडे आता बॉलिंगवर जास्त लक्ष द्यावं लागतंय, कारण काय बॉलिंग जास्त चांगली चालली आहे. बॉलिंग गेल्या 4 वर्षात जास्त डेव्हलप केली आहेस तू. तर कशामुळे बदललंय आणि काय बदललंय बॉलिंगमध्ये गेल्या 4 वर्षात विथ एव्हरी पासिंग सीझन तुझी जी इम्प्रुव्हमेंट आहे? सर ऑनेस्टली मी काय बदललं नाही. मला यावर्षी ऑपॉर्च्युनिटी भेटली चांगली फर्स्ट स्पिनर राहायची. कारण की लास्ट 2 वर्षापासून मी इकडे रणजी ट्रॉफीमध्ये मी सेकंड स्पिनर होतो किंवा की थर्ड स्पिनर होतो. तर मला तेवढं चांगला ऑपॉर्च्युनिटी भेटला यावर्षी. तर हे सगळं मला वाटतंय की कारण की मी एज ग्रुप पासून लीड स्पिनर होतो टीमचा. आणि मला रोल माहित होता की मला लोअर डाऊन मध्ये कॉन्ट्रीब्युट करायचं आहे, नाहीतर कोणी बॅट्समन राहिला त्याचा बरोबर मला कॉन्ट्रीब्युट करायचं आहे. तर हे सगळं माझं होतं. पण माझ्यासाठी सेकंड स्पिनर राहायला त्याला फर्स्ट टाइम होता की मी कधी कुठे खेळत आहे तर मी फर्स्ट स्पिनर आहे, सेकंड स्पिनर आहे टीममध्ये. तर यावर्षी मला चांगला ऑपॉर्च्युनिटी भेटला फर्स्ट स्पिनर राहायचा. आणि स्वतःला चांगला एक्सप्रेस एक्सप्रेस करायला भेटला मला. ओके, ओके. आणि यश, आता तुम्ही विदर्भातली बरीच मुलं तुम्ही जाऊन चेन्नईत खेळता. तो चेन्नईत खेळण्याचा फायदा सर्वात मोठा काय होतो? सर चेन्नईमध्ये एक चीज असं आहे की चेन्नईमध्ये ना एवढं सोपीने तुम्हाला रन नाही भेटत. तिथे ना खूप स्लो आणि टर्निंग ट्रॅक राहते आणि खूप चांगले पण बॉलर राहते तिथे. तर तिथे म्हणजे पेशन्स आणि एवढं तुम्ही धावून रन बनावं लागते तिथे. म्हणजे एक 100 साठी तुम्हाला फक्त 2 किंवा 3 किंवा 4 मॅक्स टू मॅक्स 4 चौके तुम्ही मारता आणि फक्त तुम्ही सिंगल डबल मध्ये आणि असं तुम्ही रन करता. तो मला असं वाटतं की तिथे पेशन्स आणि लॉंग इनिंग खेळण्याचा प्रिपरेशन बिफोर द सीझन तो खूप चांगला राहतो चेन्नईमध्ये खेळून. आणि स्पिनरला पण, कारण की जेव्हा तुम्ही वेस्टमध्ये जाता तिथे तुम्हाला टर्निंग ट्रॅक भेटतं, रॅन टर्नर कधी कधी भेटतं. तर तिथे चेन्नईमध्ये खेळून तुम्हाला तो असं प्रॅक्टिस प्रॅक्टिस होऊन जाते की तुम्ही रणजी ट्रॉफीमध्ये कधी अशी सिच्युएशन आली की तुम्ही प्रिपेअर्ड आहे. तर चेन्नईमध्ये खेळून असा फायदा मला वाटतंय. हर्ष, तुझी चेन्नईमध्ये खेळायची सुरुवातच एकदम ड्रामॅटिक झाली नाही का? म्हणजे हो, चलो खरी बुलावा आहे खरं. असं झालं. हा, खरं खरं. ते कसं झालं का सांगशील आम्हाला? तर आमचा मॅच होता अंडर 25चा. तेव्हा मी सकाळी काहीतरी 7 विकेट घेतलं होतं आणि संध्याकाळी मी 65 वर नॉट आऊट खेळत होतो. तर त्याच्या नंतर आम्ही बसमध्ये होतो तेव्हा मला गुरबानीचा कॉल आला होता कि हर्ष, अश्विन पूछ रहा है कि तू खेलेगा क्या चेन्नई लीग. देन त्याला मी म्हंटलो की भैया मैं सोच के बताता हूँ आपको, क्योंकि मुझे आइडिया बिल्कुल भी नहीं था क्या था उधर. तर त्याच्यानंतर तो म्हटलं की विचार करून सांग मला काय आहे आता. तर त्याच्यानंतर मी आदी भाईला कॉल केलो की आदिदा कसा आहे तिकडचा, मॅचेस कसं राहतात. तर त्यांनी मला हेच म्हटलं की तुला ऑपॉर्च्युनिटी भेटत आहे तर जाच तिकडे, चांगला मॅच होतो आणि चांगला पे पण करते ते लोक. तर तिकडपासून मी त्याला गुरबानीला हो म्हटलं की मी येईल कारण तर त्याच्यानंतर तिकडे गेलो मी. तर असं खूप कोइन्सिडेंटली झाला होता तो की मला तिकडे ऑपॉर्च्युनिटी भेटली खेळायला. ओके. आणि खूप पोलाइटली सांगितलंस तू. खरं खरं आता तू शिकायला लागलायस कसं कमी बोलायचं ते. जास्त हम्म. जास्त बॉलवर लेट द बॉल डू द टॉकिंग वाला प्रकार. हा. पण इट्स ओके. पण ती स्टोरी आता सगळ्यांना चांगली माहिती आहे. त्यामुळे यश, या वर्षी जसं मी म्हणत होतो की एक मोठा ऍडव्हान्टेज तुम्हाला कोणता, कॉन्शियस डिसिजन होता का रे? आता सगळेजण युजली द होल ऑफ इंडिया और मेन स्ट्रीम मीडिया रणजी ट्रॉफी नॉकआउट झाले ना की जास्त अट्रॅक्ट होतात. पण आता आम्ही हिंदूमध्ये आम्ही ऑलमोस्ट अख्खा सीझन नीट ट्रॅक करतो. तर तुम्ही लोक लीग स्टेजमध्ये म्हणजे कॉन्शियस डिसिजन नव्हता असं मला स्वतःला वाटतं, की आउटराईट विन्सला जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. तुम्ही फर्स्ट इनिंग लीड कन्सिडर केल्यानंतर काय करणार, राईट? पण असं झालं का की
लीग टॉपरला ऍडव्हान्टेज मिळतो जो लास्ट इयर मुंबईला मिळाला होता, राईट? प्रत्येक मॅच घरी खेळायला मिळते इफ यू गो फॉर मॅक्सिमम आउटराईट. तो असा कॉन्शियस डिस्कशन किंवा डिसिजन कधी झाला होता का लीग स्टेजचा? लीग स्टेजमध्ये असं झालं होतं सर, कारण की एक होम ऍडव्हान्टेज चांगलाच राहते टीमसाठी, कारण की आपल्याला सगळं माहित राहते कसं खेळणार आहे विकेट. तर जेव्हा 2-3 मॅच झाले तेव्हा आम्हाला म्हणजे पहिले 5 मॅच नंतर आम्ही टेबलवर फुल इंडियामध्ये टॉप होतो. तर आता आमच्या दिमागात असं होतं की आपण किंवा फुल इंडियामध्ये आणि खूप म्हणजे टेबलमध्ये टॉप केलं तर आमच्यासाठी चांगलं राहणार आहे, की आपण दर मॅच आपल्या होम मध्येच खेळू. आणि तसं झालं पण दिमागमध्ये होता हा, पूर्ण टीम मध्ये हा चीज याची गोष्ट चालत होती. हर्ष, फेब्रुवारीमध्ये नॉकआउट होते, लेट फेब्रुवारी म्हणजे हम्म. अर्ली फेब्रुवारी टू लेट फेब्रुवारी. प्रत्येक मॅचला जास्त क्रॅक्स ओपन होणार, पिच जास्त गडबड होणार की नाही, अशा याच्यात बॉलरच्या माइंडसेटमध्ये कितपत फरक पडतो रे? सर, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की माझा माझा मी माझा सांगतोय की माझा प्लॅन खूप सोपं राहतं. मला फक्त एरियामध्ये टाकायचं आहे आणि मला विकेट चांगला रीड करायचा आहे की कोणता बॉल कोणत्या विकेटवर चांगला राहणार. की मी या विकेटवर हळू टाकणार तर मला परचेस भेटणार, की जोरात टाकणार तर मला परचेस भेटणार. तर हे सगळं गोष्ट मला वाटतं जास्त इम्पॉर्टंट आहे की मी मंथ बघू की कोणत्या मंथमध्ये काय राहणार. तर मी फक्त सिम्पल ठेवतो माझ्याकडे जे ऑप्शन आहे, जे पण मी टाकतो. तर मी प्रयत्न हेच करतो की मी सिम्पल ठेवू सगळ्या गोष्टीला आणि चांगला एरियाजमध्ये टाकायचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर बॅट्समनवर आहे की त्याचा काय इंटेंट आहे. त्याच्यावर पण सगळ्या गोष्टी आहे की काय तो रनसाठी जातोय की त्याला डिफेन्सिव्ह खेळत आहे. तर त्याच्यावर आहे, बॅट्समनवर आहे सगळं की कसं मी टाकणार. ओके. आपण सुरुवातीला एनसीए बद्दल उल्लेख केला फक्त. अजून रिवाइंड करूया आणि यश, सुरुवात कशी झाली आणि एनसीए पर्यंत पोहोचलाच कसा ते थोडंसं सांगतो? सर मी 14-15 वर्षाचा होता तेव्हा मी NCA ला गेलो पहिल्यांदा प्रॅक्टिससाठी. आणि त्या वेळपासून टिल नाव मी NCA सोबतच आहे. जे छोटी छोटी चीज जे मला वाटलं की मला सीझन मध्ये हा हा गोष्ट पाहिजे, हा हा इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, कारण की माझ्या स्वतःसाठी. तर ते सगळं मला भेटलं तिथे. आणि विकेट्स, इंडोर्स, अंडर लाईट्स तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे किंवा सिमेंटमध्ये ग्रेनाइट विकेट, वेट टेनिस बॉल सगळं तिथे आहे. तर जे एक क्लब मध्ये पाहिजे तुम्हाला वर जाण्यासाठी ते सगळं मला NC मध्ये भेटलं. तर खूप फायदा झाला त्यामुळे. ओके. आणि तिथे पोहोचायच्या आधी म्हणजे तू जेव्हा खेळायला सुरुवात केलीस, घरी टिपिकल आपले मिडल क्लास घरी काय तुमचं ग्रोसरी स्टोअर आहे, राईट? येस. हा. सो क्रिकेट खेळायला सुरुवात कशी झाली आणि ते सुरुवातीचे चॅलेंजेस, कारण काय आजकाल सगळेच स्पोर्टचा तोच प्रश्न आहे, पण क्रिकेट बाकी स्पोर्टच्या कम्पॅरिझन मध्ये सुद्धा कॉस्ट ऑफ इक्विपमेंटच एवढी जास्त आहे की क्रिकेट हा वन ऑफ द मोस्ट एक्सपेन्सिव्ह स्पोर्ट आपण समजतो. सो तिथपर्यंत पोहोचलाच कसं? सर, हे जो माझा जर्नी चालू झाली हे जो स्वप्न होतं हे माझा बडे पापाचा स्वप्न होता की मी इंडियाला खेळू म्हणजे क्रिकेटमध्ये जाईल हा पोरगा. कारण की त्यांचं स्वप्न होतं त्यांना खेळायचं होतं, पण माझी दादाजींनी कधी अलाउ न केलं त्यांना खेळायसाठी. तर त्यांनी मला टाकलं क्रिकेट फील्डमध्ये. आणि मी 4-5 वर्षाचा होतो तेव्हा मी चालू केलं प्रॅक्टिस. आणि फ्रॉम तिथे मी चालू झालो. आणि चॅलेंज म्हणजे सर माझ्यासाठी तर असंच होतं की माझे बडे बाबा खूप स्ट्रिक्ट होते, कारण की त्यांना माहित आहे, त्यांनी मला असं केलं होतं की दररोज तुला हार्डवर्क करायचंच आहे. सकाळी 5 वाजता तुला उठायचं आहे, मग तुला रनिंग, मग तुझी फिटनेस, मग स्कूल, मग घरी यायचं आहे परत, मग तुझं जेवण, मग प्रॅक्टिस. तर माझे जे डिफरंट चीज आहे, खेळणं, आसपासच्या लोकांसोबत खेळणं, हे सगळं माझं काही नाही होता. आणि प्रॉपर सिस्टमॅटिक रुटीन त्यांनी माझ्यासाठी केलं होतं आणि तेच मी आतापर्यंत पण करताय. तो ते खूप चीजे जे माझे बडे बाबाचं स्वप्न होतं मी त्याच्यावरच आहे आतापर्यंत. आणि फुल क्रेडिट गोज टू माय बडे बाबा ऑल्सो, क्योंकि त्यांच्यामुळेच मी इथे आहे जिथे आहे आज. ओके. हर्ष, तू आता सुरुवातीला म्हणलास की नागपूरमध्ये आल्यानंतरच सुरुवात झाली, म्हणजे आधी पुणे, मुंबई, गुवाहाटी कुठे तू क्रिकेट खेळला नाहीस? कधीच कधीच नाही. तो खूप असा चांगला स्टोरी आहे. मी असं विजय बुक डेपोमध्ये जात होतो, तर आम्ही एक रॉंग टर्न घेतला
आणि त्याच्यानंतर आम्ही पप्पांनी कुठेतरी विचारलं की आपल्याला इकडे जायचं तर रस्ता कुठून आहे. तर त्यांनी सांगितलं की सरळ जा आणि त्याच्यानंतर राईट घे. तर आम्ही गेलो तिकडे ना रुबी क्लब होता. तर आता तर तिकडे फेन्सिंग वगैरे झाली आहे, पण तेव्हा तिकडे फेन्सिंग नव्हती. तर मी पप्पांना विचारलो की पापा इधर क्या हो रहा है. तो तर पप्पानी म्हटलं की इकडे ऐसा प्रॅक्टिस हो रहा है, क्रिकेट का प्रॅक्टिस हो रहा है. तो मैं बोला मैं भी खेलूंगा. तर त्याच्यानंतर सुरू झाला तिकडे. मी काहीतरी 2-3 महिन्यानंतर ऍडमिशन झाला माझं. आणि त्याच्यानंतर सुरू झाला रुबी क्लबमध्ये. माझं सगळं सुरू झालं. तर हा खूप चांगला स्टोरी आहे की ऍक्सिडेंटली इकडे माझा क्रिकेट सुरू झाला. पण हा पप्पांचा पण स्वप्न होतं, जसं हनीनी सांगितलं तिचा बडे पप्पांचा होता. माझा पप्पांचा पण सेम होता की त्यांना पण क्रिकेट खेळायचा होता, पण फायनान्शियल इश्यूज आणि घरांचा सपोर्ट नव्हता तेव्हा. तर आता त्यांचा ड्रीम मी पुरा करायचा प्रयत्न करत आहे. ओके. तुमच्या दोघांसाठी मला एक प्रश्न आहे की तुम्ही दोघं म्हणजे एज ग्रुप 19 मधून सी के नायडू किंवा रणजी ट्रॉफी प्रोबेबल्स मध्ये आलात. तोपर्यंत तुम्हाला जे लहानपणी ऐकलं असेल की अरे विदर्भासाठी काय फार फार तर काय करायचं, रणजी ट्रॉफी खेळायची, राईट? इंडिया खेळणं ड्रीम इज ओके, पण फार विचार करू नका वगैरे. आय एम शुअर तुम्हाला असं 1000 लोकांनी सांगितलं असेल लहानपणी, राईट? सो तुम्ही जेव्हा आलात, ग्रॅज्युएट होत होतात तुम्ही 19 मधून, तोपर्यंत तुम्ही दोघं चांगलं करतच होतात, प्लस विदर्भ रणजी ट्रॉफी जिंकलं होतं. तो जो शिफ्ट इन माइंडसेट आहे, तो तुम्हाला रेडीमेड इन्कल्केट झाला का तुम्हाला वेगळं काही स्वतःवर काम करावं लागलं की बडी सोच चाहिए? हा प्रकार कसा झाला इंडिव्हिज्युअली? सर माझ्यासाठी तर इंडिव्हिज्युअली पहिल्यापासून असंच होतं. जेव्हा मी 19 मध्ये लिडिंग रन स्कोरर बनला तेव्हा, आणि मी 19 इंडिया जेव्हा पहिल्यांदा खेळलं, कारण की त्या इयर मध्ये पण मी हायेस्ट रन स्कोरर होतो. तो माझा प्लॅन खूप सिम्पल होता की मला इंडियाला खेळायचा आहे. सिम्पल प्लॅन होता माझा की मला इंडियाला खेळायचा, टेस्ट कॅप मला पाहिजे. तर त्यासाठी काय काय तिचे रिक्वायरमेंट आहे, तुला कसं कसं रन करायचं आहे हे मला माहित होतं की कसं कसं मी करू शकतो. आणि लास्ट इयर सीझन गेल्यानंतर मला वाटलं की हा स्टेजमध्ये काय काय करायला लागतं तुम्हाला जेव्हा तुम्हाला वर्ल्ड खेळायचं आहे. तर काही स्विच तर नाही झाला, पण प्लॅन पहिल्यापासून पण सिम्पलच होता की मला इंडियाला खेळायचा आहे. आणि तो जिंकल्यानंतर असं काही चेंज नाही झाला. आणि 19 पासूनच सेम माइंडसेट होता की मला इंडियाला खेळायचं आहे, आणि ते सेम मी कॅरी करताय आतापर्यंत. हर्ष, तुला कधी वाटलं आहे पहिल्यांदा? सर, जेव्हा मी 16 खेळत होतो ना, तर त्या वर्षी ना मी फायनलमध्ये खूप चांगला केला. मला फायनलमध्ये मी काहीतरी 7 की 8 विकेट घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर आपण जिंकलो होतो फर्स्ट टाइम 16, विजय मर्चंट. तर त्याच्यानंतर ना एक ते सवय झाली होती की आपल्याला जिंकायचं जे खुशी असतं की यार जीत के बहुत अच्छा लग रहा है. तर त्याच्यानंतर तो एक सुरू झाला की मला जिंकायचं आहे. जे पण ट्रॉफी मी खेळणार ते मला जिंकायचं आहे. रॅदर दॅन जस्ट की असं सोचू की फक्त खेळायचं आहे, ह्याचा कधी डोक्यामध्ये होतच नाही. आणि ऑनेस्टली सगळं मेन गोल तर तेच आहे, इंडिया खेळायचा. पण मी जास्त लांबचा सोचत नाही. आता माझ्याकडे फक्त हेच गोष्टी मी थांबतो की मला आता जे पण समोर आहे त्याच्यामध्ये चांगला करायचं आहे. आणि एंड गोल तर आहेच की इंडिया खेळायचा आहे. फक्त जास्त काय मी सोचत नाही या सगळ्या गोष्टीवर. ओके. हा. आणि या परत एकदा आता म्हणजे रणजी ट्रॉफी नॉकआउट्सच्या बाबतीत आपण मगाशी जे बोललो, होम ऍडव्हान्टेज जो आहे, अ, तर अ, ते कॉन्शियस प्लॅनिंग वाटलं मला. तिन्ही पिचेस मोर ऑर लेस वेळ पडल्यास पिच कुड कम इन टू इक्वेशन, पण अदरवाईज फार पिचवर रिलाय न करता जे 5 दिवसाची मॅच खेळायची बेस्ट स्ट्रॅटेजी असते ना रणजी ट्रॉफीमध्ये, की फर्स्ट इनिंग्सवर रिलाय करा. फर्स्ट इनिंग्स बॅट बिग, ओके, बोल देम आउट अँड देन बॅट टाइम, सिम्पल ॲज दॅट. तर हा प्लॅन कधी आणि कसा इव्हॉल्व्ह झाला सांग? सर हा प्लॅन आमचा पहिल्यापासूनच होता. कारण की आम्ही हर हर मॅच मध्ये आमचा एकच प्लॅन होता की आम्हाला पहिले बॅटिंगच करायचं आहे. आणि होम मध्ये असं झालं होतं की आम्हाला माहित आहे की VC मध्ये विकेट कसं चालते. पहिला 2-3 दिवस विकेट खूप चांगला राहते बॅटिंगसाठी, मग लेटर ऑन तो टर्न टर्न होऊन जाते. मग तर हेच आपलं प्लॅन होतं की पहिले बॅटिंग करू, जेवढं मोठे आपण बॅटिंग करू शकतो त्याला तेवढा चांगला आहे. पण तसं झालं नाही पहिल्या मॅच मध्ये. बट आमच्या बॉलरनी खूप चांगलं कमबॅक केलं आमच्यासाठी. आणि मग मग सेकंड इनिंग मध्ये जेव्हा थोडं चॅलेंजिंग झालं होतं विकेट, तेव्हा आम्ही परत रन केला आणि परत बॉलर लोकने आम्हाला
चांगला बॉल जिंकवला आम्हाला. आणि डिफरंट विकेट होता अगेन्स्ट मुंबई. ते पूर्ण प्रॉपर प्लॅनिंग झाली होती की आम्हाला ब्लॅक सॉइल मध्ये खेळायचं अगेन्स्ट मुंबई, आणि एवढं काही पेस आणि बाउन्स नाही द्यायचं त्या लोकांना, असं आमचा प्लॅन होता. कॅप्टनचा प्लॅन होता आणि कोचचा प्लॅन होता असं. तर खूप प्रॉपर प्लॅनिंग मुळे आम्ही एव्हरी गेम मध्ये विकेटचा प्लॅन केला आणि त्यामुळे आम्ही फॉरवर्ड गेला. पण असं होतं की पहिल्या 2-3 दिवस बॅटिंगसाठी चांगलं पाहिजे असं प्लॅन होता. ओके. हर्ष, आदित्यच्या अगेन्स्ट खेळणं किती वियर्ड होतं रे फायनल मध्ये ते. तर आपण प्रोफेशनल क्रिकेटर्स आहे, तर हे सगळं तर होणारच, कारण की मी आणि हनी चेन्नईमध्ये अपोनंट राहतात. तर हे सगळं आहे, सवय आहे हे सगळं गोष्टींचं, की आपण अपोनंट मध्ये आपण प्रोफेशनल क्रिकेट आहे, तर असं काय इमोशनल ठेवायचं नाही आहे की तो माझा मित्र आहे ग्राउंडवर. पण हा, अगर तो अपोनंट मध्ये आहे तर आपल्याला तसंच भिडून खेळायचं, हेच मला डोक्यामध्ये राहतं. मग दोघांपैकी जास्त बोलत कोण होतं एकमेकांना? नाही, असं काय नाही, दोघांना आम्ही खूप शांत स्वभावाचे आहे. जास्त बोलत नाही आम्ही ग्राउंडवर. आणि हसतोय. ते तर खरंच आहे, त्याला पण विचारून घेतो मी सर. सांग सांग, कोण बोलत होतं दोघांपैकी जास्त? दोघांपैकी जास्त कोण बोलत होतं एकमेकांशी, हर्ष आणि आदित्य? कोण जास्त बोलत होता एकमेकांना? सर ग्राउंडवर कोणी नाही बोलत ग्राउंडवर होतं. ते विचारतो. दोघं खूप शांत होते सर. एक आपलं आपलं काम करत होते फक्त. हा, तेच तेच प्रयत्न होता, आपल्या ते गोष्टीवर फोकस करू. आता मोठा मॅच होता ना, तर फायनल आहे. तर पूर्ण फोकस हेच होता की लास्ट इयर जे सुटला आपला फायनल, तर यावर्षी आपल्याला कप उचलायचंच आहे साठी. तर हेच डोक्यामध्ये होतं राईट. आणि काय वेगळं नव्हताच डोक्यामध्ये. राईट. ओके. मला तुम्ही दोघं जण तुमचे इंडिव्हिज्युअल आयडल कोण आहेत सांगाल? सर माझा तर पहिल्यापासूनच गौतम गंभीर आहे. मी त्यालाही आयडलाइज करतो. ओके. हर्ष? सर माझा आधी युवराज सिंग होता, मतलब त्याला खूप मी केला. तर त्याच्यानंतर रवींद्र जडेजा आला. तर आता तर मी रवींद्र जडेजाला बघतो माझा आयडल करंटमध्ये. ओके. कोण भेटलंय दोघांपैकी आपापल्या आयडल्सना, का दोघंही भेटल्या? मी नाही भेटलो सर. आतापर्यंत नाही भेटलो सर. भेटायचं आहे सेम, सर. मी पण नाही भेटलो. होपफुली. होपफुली सून सर. ओके. भेटल्यानंतर एक गोष्ट विचारायची असेल तर काय विचाराल? सर ऑनेस्टली मी असं काही विचारलं नाही आहे. मी तर असं मला असं वाटत आहे की मी फक्त पाहीन त्याला की कसं आहे सिस्टम. ओके. हर्ष? मी हा विचारणार त्याला की तू कसं एवढं कन्सिस्टंटली दोघांमध्ये, म्हणजे बॉलिंग आणि बॅटिंग मध्ये कसं कॉन्ट्रीब्युट करते तू. तर हे विचारणार मी त्याला, त्याचा माइंडसेट काय असतं, हे सगळ्या गोष्टी, जास्त नाही. ओके. ओके. आणि आता मला एक सांगा, की सुरुवातीला तुम्ही दोघं जण म्हटलात की दुलीप ट्रॉफी मिस झाली लास्ट सीझन. ते तुमच्या दोघांचं बोलणं झालं होतं. ओके. गेल्या 5-6 वर्षात विदर्भ जरी कन्सिस्टंटली करतंय, तरी वर अपॉर्च्युनिटीज अजून विदर्भच्या प्लेयर्सना विशेष मिळत नाही. ते डिस्कशन तुमच्यापर्यंत बाहेरून आत फिल्टर झालंय का, किंवा ते तुम्ही लांब कसं ठेवताय? सर आमच्या टीम मध्ये तर असं होतंय, आम्ही डिस्कशन करतो. पण तुम्हाला वर्ल्ड खेळायचं आहे तर तुम्हाला काही डिफरंट करावं लागेल. जसं एज ग्रुप पासून हर्ष पण हायेस्ट विकेट टेकर राहिलाय आणि मी पण रन केलाय एज ग्रुप मध्ये, आणि तुम्ही पाहताय की दानिश पण रन करत आहे एज ग्रुप मध्ये आणि इथे पण केलं. तर मला असं वाटत आहे की जे आमच्या बॅच आहे खालून जे वर येत आहे त्यांना माहित आहे की तुम्हाला जेव्हा वर खेळायचं तुम्हाला एक्स्ट्रॉर्डनरी करावं लागेल. तर हे सगळं आमच्या माइंडसेटमध्ये आहे. या डिस्कशन पण आमच्या टीम मध्ये होतं. आम्ही 4-5 लोक पण डिस्कशन हा करतो की तुम्हाला करायचं, तुम्हाला मोर दॅन 900 रन्स, मोर दॅन 1000 रन्स. तुम्हाला पहिले 5 मध्ये तुम्हाला पाहिजे. तुम्ही पहिले 5 मध्ये रन स्कोरिंग मध्ये राहणार, तेव्हाच तुमच्याकडे लोक पाहणार, सिलेक्टर पाहणार. तर हे डिस्कशन आमच्यामध्ये राहत आहे आणि ते करत पण आहे. तुम्ही पाहताय की खालून जो वर येत आहे तो करत पण चांगला करताय. हर्ष, आता काय कोणी थांबवायचा प्रश्न नाही ना, दुलीप ट्रॉफी वगैरे? हे तर त्यांच्यावर आहे ना घ्यायला. आमच्यावर काय नाही, आपल्यावर जे होता ते आपण केलं, चांगलं केलं, बॉलिंग मध्ये बॅटिंग मध्ये सगळ्यांनी केलं. आता त्यांच्यावर आहे, त्या लोकांना घ्यायचं आहे की नाही घ्यायचं. ओके. बरं हर्ष, मला एक सांग, तू हनीला विचारलंयस का कधी त्याचं नाव, निकनेम हनी कसं काय पडलं ते नाही नाही, तुला माहितीये? आतापर्यंत मी नाही विचारलं. नाही नाही, हा स्टोरी नाही माहित आहे मला. कसं पडलं ते? सर मी 1 वर्षाचा होतो तेव्हाच पडलं माझं नाव हनी.
माझ्या मम्मीने ठेवलं माझं नाव हनी. तर मला यश म्हणून कोणी नाही बोलवत सर, फक्त सगळे मला हनीच बोलवते. तर मम्मीने ठेवलं सर माझं नाव. ओके. आणि मग हर्षचं निकनेम माहितीये तुला? सर हर्षला सगळे नन्नू म्हणतात, कारण की त्याची मम्मी त्याला नन्नू म्हणते. तर त्याला आम्ही ओके. सगळे नन्नू म्हणतो. आणि टीम मधली बाकीची निकनेम? सर असं काही निकनेम तर नाहीये, म्हणजे आम्ही दोघांचाच निकनेम आहे, नन्नू आणि हनी. बाकी सगळं तर सिम्पल आहे सर. अक्षय झाला अक्षय, दादा म्हणजे दादाच असं म्हणतो मोस्टली आम्ही. ओके. दादा लोकांमध्ये सर्वात जास्त दादागिरी कोण करतं? वाडू करतो, करुण करतो का ध्रुव करतो? सर कोणी नाही दादागिरी करतो सर, ते तिघच चांगलं आहे. तिघं आमच्या सोबत खूप जलप राहते आणि आम्हाला खूप मोटिवेट करते तिघं. असं वाटत नाही की ते लोक खूप मोठे हा. आहेत. तर असं एकदम खूप चांगला एन्व्हायरमेंट आहे टीमचं पण. ओके, ओके. या सीझन मध्ये आता शेवटचा एक मला प्रश्न विचारायचा आहे दोघांना, की इंडिव्हिज्युअली सर्वात फेवरेट मेमरी तुमची काय आहे? आणि सर ऐकू नाही आलं तुमचं. या सीझनची सर्वात मेमोरेबल मोमेंट तुमच्यासाठी, ऑब्विसली रणजी ट्रॉफी हातात घेतली ती आहेच, ती सोडून इट कॅन बी अ मोमेंट, इट कॅन बी अ डिस्कशन, किंवा एक स्पेल, एक इनिंग्स, काही ऍब्सोल्युटली काही असेल तर. सर माझ्यासाठी ऑनेस्टली मी म्हणू तर 5th डे, जेव्हा आम्ही मुंबईला हरवलं. कारण की दोनदा असं झालं होतं माझ्यासोबत. फायनल मध्येच झालं होतं सर. अंडर 25 फायनल आम्ही मुंबईला हरलो. अगेन रणजी ट्रॉफी मध्ये आम्ही मुंबईला हरलो. दोघा मॅच मध्ये आम्ही खूप चांगला फाईट दिला त्यांना, पण आम्ही हरलो. तर सेमी फायनल मध्ये आम्ही खूप पम्डअप होतो की यांना हरायचंय, कारण की हे कधी आम्हाला मौका नाही देत. तर 5th डे जेव्हा हर्षने शेवटचा विकेट गेला, तेव्हा तो मुवमेंट माझ्यासाठी बेस्ट मुवमेंट होता हा पूर्ण सीझन मध्ये. सेम ओके, सर. सेम. सेम. तो ओके. मॅचच होता की खूप खूप मोठा मॅच होता ना. की कारण की आपण तीनदा हारलो आता 3 वर्ष, 3-4 वर्ष म्हणजे एक 25, त्याच्यानंतर रणजी ट्रॉफीचा फायनल, या वर्षी आपण क्वार्टर फायनल पण हारलो T20चा. तर तो होताच की आतमधून की या मॅच तर नाही हारायचा, आपल्याला जिंकायचाच आहे काय पण होऊ, पण आपल्याला या मॅच जिंकायचंच आहे. हे ओके, डोक्यामध्ये ओके. आणि होताच. ओके, आणि आता ते जेव्हा तुम्ही एवढं म्हणजे कन्व्हिन्सिंगली अचीव्ह केलं, आणि जसं मी सेमीफायनलच्या आधी मी अजिंक्यला विचारलं होतं, की आता मुंबई वर्सेस विदर्भ ही नवीन महाराष्ट्र डार्बी आहे का? कारण फॉर हम्म, हम्म. एव्हर इट वॉज महाराष्ट्र वर्सेस मुंबई. तर तुमचं काय फील आहे आता? आता कारण कन्सिस्टंटली खेळताय तुम्ही अक्रॉस एज ग्रुप्स, अक्रॉस फॉर्मॅट सुद्धा, आणि जेव्हा सलग 2 वर्ष नॉकआउट्स मध्ये खेळतात, तेव्हा तो हाय नक्की काय असतो सांगाल का? की मुंबईला हरवल्यानंतर काय फील होत? सर खूप चांगलं फिलिंग राहते जेव्हा मुंबईला तुम्ही हरवता, कारण की ते टीम अशी आहे की ऑलवेज म्हणजे 5चे 5 दिवस तुम्हाला तुमच्या ए गेम खेळावं लागेल, कारण की एक सेशन पण तुम्ही त्याला दिला ना, ते लोक आमच्या म्हणजे ते टीमच्या तुमच्या पूर्ण गेम मध्ये तुमच्या वर येऊन जाते. तर हेच आहे की पूर्ण 5 दिवस आम्ही त्यांना 5चे 5 दिवस आम्हाला आमच्या ए गेम खेळायचा आहे. एक पण त्यांना मौका नाही द्यायचा आहे की ते लोक गेम मध्ये यायचं आहे. तर हेच आमचा प्लॅन होता आणि आम्ही पूर्ण 5 दिवस एक इंटेन्सिटीने खेळलाय. ओके. हर्ष, मुंबईची रायव्हलरी का म्हणजे, डू यू थिंक आता तुम्ही लोक एक स्टेप वर गेला आहात मुंबईच्या, यू हॅव अन अप्पर हँड ऑन बॉम्बे? सर असं काय तर आहे नाही, पण हा, चांगली टीमला हरवून खूप चांगला वाटते. तर अप्पर हँड तर मी नाही सांगणार, पण आपण एज ग्रुपमध्ये तो लोकांना खूपदा हरवलो, 19 मध्ये, 16 मध्ये. तर असं काय अप्पर हँड नाही म्हणणार मी, पण चांगलं वाटतंय त्यांचं अगेन्स्ट, कारण की चांगली टीम आहे, तुम्ही परफॉर्म करतात, तुमचं कॉन्फिडन्स पण वाढतात. तर हे सगळं गोष्ट आहे की चांगला वाटतंय, आणि एक एक एक्स्ट्रा कॉन्फिडन्स येतो की चांगल्या टीमला हरवला, चांगल्या टीमचा अगेन्स्ट तू बॅटिंग चांगला केला, कारण की बॉलिंग चांगला केलं, तर हे सगळं चांगलं आहे तुझं पर्सनल ग्रोथसाठी, मला असं वाटतं. अ, पुढच्या सीझनच्या आधी आय एम शुअर तुम्ही आता तुमच्याशी मारलेल्या गप्पांवरून सगळ्यांना जाणवतंय की तुम्ही सीझन प्रो कॅटेगरीतले आहात. त्याच्यामुळे एक आठवडा झाला म्हणजे इट इज हाय टाइम तुम्ही लोक यू हॅव मूव्ड ऑन. ओके, विच यू हॅव. सो
आता या हाय नंतर पुढचं टार्गेट स्वतःशी सेट केलंय का? सर माझा तर सीझनचा आधीच जो माझा गोल होता तो सेट होता की मला 1000 रन करायचा आहे. ते मी मिस केलं ह्या वर्षी, 40 रन्स मिस केलं. तर माझा सेम आहे की मला तो 1000 रन्स करायचा आहे, कारण की तो एक 4 फिगर मार्क पूर्ण सीझन मध्ये खूप चांगला वाटते. तर माझा प्लॅन हा वर्षीमध्ये पण रणजी ट्रॉफी मध्ये असंच राहणार आहे की मला 1000 रन करायचा आहे, आणि आणि 2020 आणि 50 ओव्हर मध्ये पण मला डॉमिनेट करायचं आहे. मी 50 ओव्हर खेळला ह्या वर्षी, पण 2020 नाही खेळला, पण मला ह्या वर्षी 2020 पण खेळायचं आहे, त्यामध्ये डॉमिनेट पण करायचं आहे आणि सेम विजय झारे पण करायचं आहे. हे माझा प्लॅन आहे पुढच्या वर्षी. ओके. हर्ष? सर मी काय असं टार्गेट नाही ठेवतो की मला हे करायचं आहे. माझा थोडा वेगळा आहे. मी प्रयत्न करतो की किती मी प्रेझेंट मध्ये राहणार आणि वन गेम ॲट अ टाइम घेऊ. पण हा मला या वर्षी T20 मध्ये आणि वन डे मध्ये बॅटिंग मध्ये अजून चांगला करायचा आहे. कारण की T20 मध्ये माझं झालं नाही तेवढं चांगला बॅटिंग मध्ये. तर मला T20 मध्ये अजून चांगला कॉन्ट्रीब्युट करायचा आहे वर जाऊन बॅटिंग मध्ये. तर हा माझा एक आहे की यावर्षी मला हेच करायचं आहे. त्याच्या आधी काय असं आहे नाही की मला या रेकॉर्ड तोडायचा आहे. पण हा वन गेम ॲट अ टाइम आणि टीमसाठी कॉन्ट्रीब्युट करायचं आहे विन मध्ये. लवली. एकदम शेवटचा प्रश्न की तुम्ही केलेले रन्स आणि विकेट्स दोघांनी मिळून जे केलंय ते जास्त अवघड होतं की आत्ता आपण गेल्या अर्धा तास मराठीत गप्पा मारतोय ते जास्त अवघड? सर 36 मिनिट्स 43 सेकंड जे आम्ही गप्पा केले सर, ते खूप जास्त प्रेशर होतं आमच्यासाठी. मोर दॅन 56 फॉर 4 मध्ये एवढं प्रेशर नाही आता प्रेशर झालं माझ्यासाठी. खरं खरं सेम सेम सर. काय वेगळं राईट. नाही माझा पण. सेम पण सेम मी तुम्हाला आन्सर. लिहून देतो, मी तुम्हाला लिहून देतो. तुम्ही कमेंट्स मध्ये वाचाल एपिसोड रिलीज झाल्यानंतर की तुम्हाला तुमच्या मराठीवर जो कॉन्फिडन्स आहे ना, जेवढा तुमच्या बॅटिंग आणि बॉलिंगवर कॉन्फिडन्स आहे त्याच्यात निम्मा काय कॉन्फिडन्स तुम्ही मराठीवर ठेवला असतात ना, तर तुमच्या हे प्रेशर आलंच नसतं. कारण काय तुम्ही ऑलमोस्ट अस्खलित मराठी बोललेला आहात, कन्सिडरिंग मराठी तुमची मातृभाषा नाहीये. सो इथे तुम्ही तुमच्या एक्सपेक्टेशन सरपास केलेले आहेत नक्की. सर प्रेशर रॉंग मराठी बोलायचं नाही. प्रेशर आहे दोस्तांचा की ते लोक आता घेणार. मी जेव्हा पण रिलीज झालं तर ती त्यांचा मेसेज येणारच आहे की इकडे अडकला तू, तिकडे अडकला, कोणता वर्ड कुठे टाकला तू, हे सगळं येणारच आहे ते लोकांचा. तर दॅट्स तो ओके. जास्त मोठा त्यांना हा त्यांना उलट प्रेशर आहे. चॅलेंज सुरू करा की त्यांना सांगा की तुमचं वाट बघतायत स्पोर्ट्स कट्टावर, तो तिकडे जाऊन आधी बोलून दाखवा आणि मग येऊन माझ्याशी बोला. हा आम्ही सांगतो बोलणारच ते सर. लोकांना. हो सर. सो हनी आणि नन्नू, तुमचा स्पोर्ट्स कट्टावरचा डेब्यू झालेला आहे. थँक्स अलॉट. आय एम शुअर की पुढच्या वेळेस जेव्हा आपण गप्पा मारू तेव्हा विदर्भ सोडून बाकी तुमच्या पुढच्या ग्लोरियस स्टेप बद्दल आपण गप्पा मारू. सो नक्की गुड लक नक्की फॉर सर. दॅट अँड थँक्स अलॉट. थँक्यू थँक्यू सो सर. मच सर फॉर हॅव्हिंग अस. थँक्यू थँक्यू सर. सर. येस. आणि मित्र हो, तुम्ही सांगा की तुम्हाला यश राठोड आणि हर्ष दुबे यांचा प्रवास जास्त रंजक वाटला का त्यांचं मराठी जास्त रंजक वाटलं? तुमच्या कमेंट्स मध्ये आम्हाला ते वाचायला नक्की आवडेल. त्याचबरोबर हा एपिसोड फिरवायला विसरू नका. म्हणजे नेहमीच लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुमचा अभिप्राय कळवा. आपल्या सर्व हँडल्सवर तुमचा अभिप्राय नोंदवा. तुर्तास एक बॅट्समन, एक बॅटिंग ऑलराऊंडर जो स्वतःला जास्त सरप्राईज करतोय बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून, आणि एक ज्याला बोलायला खूप आवडतं, असे तिघजण तुमची रजा घेत आहेत. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत. धन्यवाद.